सगळं नॉर्मल चालू होतं. कॉलेजमध्ये एक्झाम आले होते, त्यामुळं प्रॅक्टिकल वायवा चालू झाले होते. आणि लास्ट डेला मी तिला माझे फिलिंग्स सांगितले अँड शी सेड नो. एक शब्दाने माझा दिवस नाही तर माझं मनच तुटलं. त्या क्षणी मला समजलंच नाही काय करावं. रात्र झाली होती, सगळं शांत झालं. काहीच न विचार करता अर्ध्या रात्री हंपीला जायचं ठरवलं. मी निघलो रेल्वे स्टेशनकडे. रात्रीचे 1 वाजले होते आणि कुणालाच न सांगता, फॅमिलीला पण नाही सांगितलं, फक्त एक फोन केला. हा मस्त आहे एकदम, काय नाही प्रॉब्लेम. आणि रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. 1:40ची ट्रेन होती. या रात्री पहिल्यांदाच इतकं एकटं वाटत होतं. पण कदाचित राईट नाव टू बीइंग अलोन इज व्हॉट आय नीड टू अंडरस्टँड माय सेल्फ. ट्रेनमध्ये जाऊन बसलो. आठवण, तुझी आठवण येते खरी, पण तुझ्या मनात माझ्यासाठी जागा नाही. हीच गोष्ट छातीत काट्यासारखी रुतते. एक मेसेजसाठी दिवसभर वाट पाहतो आणि शांत बसलो तरी तुझ्या विचारातच दिवस निघून जातो. कदाचित कधीतरी समजेन तुला किती जीव आहे तुझ्यावर, पण आता तरी तो जीव तुझ्या बिना जगायचा प्रयत्न करेन. तुझ्या एका नजरेने मन शांत होऊन जायचं, पण आता त्या नजरांशिवाय स्वतःला उभं करायचा प्रयत्न चालू आहे. फक्त तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. या ट्रेनच्या खिडकीतून बाहेर बघताना खूप भारी वाटत होतं. सगळं हिरवंगार वातावरण. हे सगळं पाहून तिला सांगावं असं वाटलं. पण तुला कसं सांग? रात्रभर मनाशी भांडत बसलो, पण अखेर हॉस्पिटल जंक्शनला पोहोचलोच. आणि इथूनच माझा प्रवास सुरू होतो. हॉस्पिटल जंक्शनच्या बाहेर आलो. सगळे रिक्षावाले माझ्या मागे लागले. और फिर आगे जाने के लिए यहाँ से हम्पी यहाँ से 14 किलोमीटर होते हैं. 14 किलोमीटर. तो हम्पी नॉर्थ साइड जाने के लिए बोले तो 35 किलोमीटर होते हैं. तो हंजीनगर हिल, पंप सरोवरा, दुर्गा माता टेम्पल, वाली सुग्रीव केव, आनेगंदी वर्ड विलेज, ये साइड सनापुर लेक. ये पूरा हम्पी देखने के लिए 2 दिन पार्ट्स होते हैं. 2 दिन रुकना पड़ता है. एक दिन साउथ साइड, एक दिन नॉर्थ साइड. पण आपल्याला टुरिस्ट म्हणून नाही जायचं. आपल्याला ट्रॅव्हलर म्हणून एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, रिअल हम्पीचा. कहाँ जाना है आपको? हम्पी जाना है. तो हम्पी जाना तो बस नहीं रहता भाई, पूरा ऑटो से बुकिंग करके चल जाता है. अरे भाई कोई बात नहीं, बस जाती है ना वहाँ पे. बस इथे रिक्षावाले तुमचं बजेट बिघडवायलाच बसले. त्यांचं न ऐकता हॉस्पिटल जंक्शन टू हॉस्पिटल बस स्टँडपर्यंत रिक्षा बुक करा आणि बस स्टँडवरून हम्पीला जाणारी, विरूपाक्ष टेम्पलला जाणारी बस पकडा. फक्त 20 रुपयात.
हम्पी को जाने वाली है ना बस ये? हाँ जाता है। हम्पी को ही जाने वाला। हम्पे में, हाँ हम्पे में किधर का? देखते हैं, वहाँ पे घूमना है। हॉस्पिट ते हम्पी, साधी बस, साधा प्रवास, माझ्या आयुष्यातलं एक मोठा ओळ आहे. बसमध्ये बसलो आणि माझ्या शेजारी एक माणूस भेटला. दिसायला तर साधा, पण बोलायला पर्वतासारखं स्थिर. अयोध्या मथुरानाथ आदि कांची अवधि पूरी द्वारावती सप्तैदा मोक्षदायक वो ये सप्तद्वीप है। हाँ हाँ हाँ। सनातन धर्म में सप्तद्वीप और सप्त क्षेत्र दर्शन हो गया तो हमको मोक्ष प्राप्त होगा। मानव जन्म नहीं आता। फिर मानव जन्म क्या अच्छा नहीं है क्या? अच्छा नहीं तो नहीं, तो जीवन का साधन हो गया। हाँ, भगवान का सेवा हो गया। हाँ, जगत का हो गया, सब लोग हो गए तो अभी क्या होता है? मोक्ष चाहिए। तो म्हणला मी कधी लग्न केलं नाही आणि पुढेही करणार नाही. पहिल्यांदाच असं कुणाकडून ऐकलं. त्याची फिलॉसॉफी तर माझ्या डोक्यात बसतच नव्हती. कदाचित मला आत्ता कळणार नाही, पण कधीतरी समजेल. बस पुढे जात होती आणि माझ्या नजरेसमोर हम्पी उलगडत होतं. मंदिरं, जुनी दगडी, तुटलेले खांब, कळस आणि त्यांच्या मागे शांत टेकडी. काही माणसं चढत होती, काही माणसं उतरत होती आणि मी एका मागच्या दिवसाच्या गोंधळातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतो. आता हे बस, हा रस्ता आणि शांत गाव. बसमधून बाहेर पाहिलं की नारळाची झाडं वाऱ्याने हलत होती. दगडी मंदिरे आकाशाला स्पर्श करायचा प्रयत्न करत होती. एक वेगळीच शांतता होती. जणू हम्पी स्वतःच काहीतरी म्हणायचा प्रयत्न करीत आहे मला. लास्ट स्टॉप ऑफ हम्पी. लेट्स स्टार्ट द जर्नी. शेवटी बस थांबली विरूपाक्ष टेम्पलला. पहिलं पाऊल टाकलं आणि वाटलं इथे काहीतरी आहे. इकडून मस्तपैकी एकाच्या राईट साईडला येतो. राईट साईडला आल्यावर इकडून इकडं रूम भेटून जाईल. रूम शोधायला सुरुवात केली आणि तिथे लोकांनी थेट रेट सांगायला सुरुवात केली. 1500 पण नाही, 1200, 800. दिसायला साध्या कॉल. क्या प्राइस है? 1000 प्राइस ऐकून माझं बजेट चक्कर. कितना बजट में देखता तुम? मैं तो 300-400 देख रहा हूँ. 300 वाकलं. थोडंसं चाललो, थोडं शोधलं. यहाँ से रिक्शा वाले जाते हैं? हाँ, रिक्शा वाला जाता है, बस भी जाता है, गवर्नमेंट बस भी है। अच्छा हाँ, ठीक है. नहीं तो आना जाना प्रॉब्लम। हाँ वो भी है, देखता हूँ. शरीर थकलेलं होतं, डोकं इमोशनल आणि पोट ओरडत होतं. मग आधी जेवण करून घ्यायला रेस्टॉरंटमध्ये गेलो. सगळं बजेटच्या बाहेर, पण भूक तर माणसाला तंत्रज्ञान विसरायला लावते. मग काय, मग एक फुल थाली घेतली, जेवण करायला सुरुवात केली. जेवण ठीकठाक होतं. Right now it's awesome. The price is too high. पण त्या क्षणी तेच स्वर्ग होतं. ठीक ठाक. खूप थकलो आता. मे बी रूम तर
भेटलेली आहे असं वाटतंय. आणि एक्सप्लोर करायला अजून टाईम आहे. एकदा चेक इन झाल्यावरती मग बघू. रूम घेतली, हातपाय धुतले, विरूपाक्ष टेम्पलकडे निघलो. तर हे आहे हम्पी. Wish you all the best in your studies. No, actually right now I'm solo. थोड्या वेळाने सनसेट पॉइंटकडे गेले. उशीर झाला होता. लोक परत येत होते आणि मी त्या दिशेने एकटाच चाललो होतो. मग एक ठिकाणी बसलो. समोर मंदिर, मागे टेकड्या आणि मध्ये मी. कम्प्लिटली फ्रस्ट्रेटेड पण समहाऊ आय अलाइव्ह. शांतता भयानक होती पण आवश्यकताही होती. माझ्या डोक्यात फक्त एकच आवाज, मी काय करतोय? आज जे दिवस जगलो हे खरंच माझ्यासाठी होतं का? किंवा फक्त हार्टब्रेकच्या लाटेमध्ये मी इथं आलो? ती नो म्हणली नसती तर मी इथे आलो असतो का? कदाचित नाही. मनातल्या 100 फिलिंग्स एकमेकांवर आदळत होत्या. मी जे केलं ते बरोबर आहे का? मी चुकीच्या वळणावर आलोय का? मला इथे यायचं होतं. उत्तर नाही, पण एक फिलिंग मजबूत होती. हा सनसेट, हा मुवमेंट आणि ही शांतता मी कधीही विसरू शकणार नाही. मी मंदिराकडे पाहत बसलो आणि पहिल्यांदा वाटलं कितीही गोंधळ झाला तरी मी एकटाच नाही. मी माझ्यासोबत आहे.